नमस्कार. आज मी तुमच्यासोबत कधीच न पाहिलेल्या खूपच महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे. व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. भरपूर पैशांची बचत होईल आणि दररोजच्या कामामध्ये मदत देखील होईल. आता इथे आपली पहिली टिप आहे. आपण कुठे बाहेर जायचं म्हणलं तर आपण पाण्याची बॉटल ही सोबत ठेवतोच. अशा प्रकारच्या बॅगमध्ये किंवा इतर तुमच्याकडे बटवा असेल, पिशवी असेल, त्यामध्ये बॉटल आपण टाकून घेऊन जातो. प्रवासामध्ये हालचालीमुळे काय होतं, बॉटल जी आहे ती अशी सरळ राहत नाही, वाकडी इकडे तिकडे होते, गळायची भीती असते. त्यासोबतच यामधील सामान देखील अगदी गोंधळ उडतो, व्यवस्थित बसत नाही, जास्त सामान बसत नाही. तर त्यासाठी काय करायचं, इथे आपल्याला घ्यायचे आहे काटे पिन आणि एक रबर असं घ्यायचं. कोणतेही रबर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर हे परमनंट बॅगमध्ये ठेवायचं असेल तर याला तुम्ही सुई दोऱ्याने देखील तरी चालेल. आणि हे अगदी लहान मुलांसाठी खूप छान आहे. त्यांच्या जर बॅगमध्ये तुम्ही अशा प्रकारे बॉटल देत असाल तर अगदी एका ठिकाणी फिक्स बॉटल राहील, अजिबात ही गळण्याची भीती राहणार नाही. तर आता बघा, इथे मी अशी बॉटल लावलेली आहे रबरमध्ये, तर अजिबात ही जागेवरून हलत नाही. कितीही आपण इकडे तिकडे जरी केलं तर यामुळे कसं, यामधून पाणी गळण्याची भीती राहणार नाही. बॅगमध्ये भरपूर अशा वस्तू बसतील आणि सुटसुटीत सर्व वस्तू बसतील. नक्कीच तुम्हाला या ट्रिकमुळे प्रवासामध्ये किंवा दररोजच्या लाईफमध्ये मदत होईल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. बघू शकता, आता बॅगला आपण खूप असं हलवलेलं आहे, तरीही यामधून बॉटल अजिबात निघत नाही. यानंतरची आपली टीप आहे, दागिन्यांसाठी बऱ्याच वेळा आपण जे दागिने घालतो त्यामागे अशा प्रकारचं हुक दिलेलं असतं. यामध्ये आपले केस अडकतात. महिलांना जास्त करून तर हा त्रास होतो. बरेच यामध्ये असे केस अडकतात. मलाही या अगोदर खूप असं प्रॉब्लेम यायचा की काही केस अडकली की ओढल्या जायचं, केस तुटतात. आणि त्याचसोबत बऱ्याच जणांना कसं, हे आर्टिफिशियल असतं तर त्यांना सूट होत नाही, खास सुटल्यासारखी होते. तर या दोन्ही गोष्टींवरती किंवा अजून एक, जसं काही यामध्ये अडकलं की हे पूर्ण गळून पडण्याची देखील भीती असते. तर असं होऊ नये यासाठी एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे ट्रान्सपरंट टेप. तर अशा प्रकारे ट्रान्सपरंटची चिकटपट्टी असते ना, ती घ्यायची. या हुक आहे तिथे आपल्याला असं लावायचं. म्हणजे काय होतं, हा पूर्ण भाग बंद होतो. एकतर हे गळून पडण्याची भीती राहणार नाही, यामध्ये काही अडकणार नाही, केस देखील यामध्ये अडकणार नाहीत. आर्टिफिशियल असेल तर तुम्हाला याची ॲलर्जी होणार नाही. आणि ट्रान्सपरंट टेप आहे त्यामुळे कसं, हे दिसून येत नाही. थोडासा टेप जास्त घ्यायचा, अगदी 4-5 वेळा यावरती असं गुंडाळायचा. अगदी दिसूनही येणार नाही की तुम्ही असं काही याला लावलेलं आहे. अगदी तुमचे जे मिनी गंटन आहे किंवा इतर दागिने आहेत त्यामध्ये तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता. जर केस अडकत असतील तर खूपच छान याचा रिझल्ट मिळतो. एकही केस यामध्ये अडकणार नाहीत. आणि अशा प्रकारच्या दागिन्यामध्ये केस अडकण्याचा किंवा काही हे गळून पडण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला येतो की नाही, मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. यानंतरची आपली टीप आहे, आता आपण जेव्हा हीटर लावतो तो बऱ्याच वेळा अशा प्रकारे आपल्या ज्या बादली असतात त्यांना पूर्ण कट बसतो, हे जळला जातो हा भाग. यामुळे ॲक्सिडेंट देखील होऊ शकतो. आपल्या ज्या नवीनच बकेट असतात त्या देखील खराब होऊ शकतात. तुमच्यासोबतही हा प्रॉब्लेम होत असेल हीटर लावताना, तर एक काम करा, अशा प्रकारे एक लाकडी दांडी घ्यायची आहे, जी की आपल्या घरामध्ये असतेच. प्लास्टिकची किंवा इतर कोणतीच घ्यायची नाही, दांडी लाकडाची घ्यायची आणि ती बकेटच्या मधोमध अशी ठेवायची. त्यानंतर हीटर बघा यावरती असं सहज लागतं आणि खूप व्यवस्थित आपलं पाणी गरम होतं. आणि त्याचसोबत कसं, आपलं बकेट खराब होणार नाही, काही ॲक्सिडेंट, दुर्घटना होण्याची देखील भीती राहणार नाही. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. यानंतरची आपली टीप आहे, आपण बऱ्याच वेळा पर्समध्ये काही बाकी सामान ठेवतो आणि त्याचमध्ये कुठे बाहेर जायचं असेल तर लॉक लावतो आणि चावी पर्समध्ये टाकतो. पण ऐन वेळेला यामधील चावी काढायची म्हणलं तर आपल्याला भरपूर शोधाशोध करावी लागते. अगदी भरपूर सामान घेऊन दरवाजातच उभं राहावं लागतं लॉक उघडण्यासाठी. आणि तुम्ही पण ही चूक करत असाल तर आजपासून अजिबात करू नका. यामुळे कसं, आपल्याला वेळेवर चावी मिळेल आणि दुसरं सामान काढताना आपली चावी पडणार देखील नाही, हरवणार नाही. ही देखील आपल्याला इथे समस्या दूर होणार आहे. तर आता बघा काय करायचं, पर्समध्ये काटेपिन घ्यायची आणि चावी जी आहे ती अशा प्रकारे अडकवायची. म्हणजे कसं, बाकी वस्तू काढताना चावी पडण्याची भीती नाही किंवा शोधाशोध करण्याची गरज नाही. कारण की पर्समध्ये असं नाही की एकच गोष्ट असते, भरपूर काही वस्तू आपण ठेवतो, त्यामध्ये अगदी ही आपल्याला लवकर सापडत नाही. तर नक्कीच तुम्हाला या ट्रिकमुळे ऐनवेळी खूप छान मदत होईल. पर्समधील चावी शोधण्यासाठी तुमचा गोंधळ उडतो की नाही, मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बघू शकता, या ट्रिकने आपलं हे काम खूप सोपं होणार आहे. आणि यामध्ये कसं, आपल्याला वेगळं काही असं शिवायची, कट करायची अजिबात गरज नाही. काटेपिन लावलं की आपलं काम होतं. यानंतरची आपली जी टीप आहे ती आहे जुन्या पिलो कव्हरसाठी.
आपल्याकडे एक दोन का होईना असे जुने पिलो कवर असतात जे की कुठे कट लागला, थोडेफार जुने झाले, कलर गेला, फाटलं, म्हणून आपण याला टाकून देतो काही किंवा पुसायला घेतो. पण हे न करता आपण याचा खूप छान न कट करता न शिवता रियूज करू शकतो, ज्यामुळे आपलं अवघड किचकट काम देखील सोपं होईल. तर आपल्याकडे बघा अशा प्रकारच्या ज्या प्लास्टिकच्या बॅग असतात, जसं की पिठाची पिशवी म्हणा, तांदळाची पिशवी किंवा इतर कपड्याच्या या पिलो कवरच्या साईजच्या पिशव्या, तर ह्या आपल्याला घ्यायच्या आहे. एक पिशवी घ्यायची आणि या पिलो कवरमध्ये अशी टाकायची. त्याच्या साईजची असेल तर अजूनच चांगलं, थोडीफार मोठी असेल तर काटेपिनने तुम्ही इकडून तिकडून याला ॲडजस्ट करू शकता. शिलाई मशीन असेल तर शिलाई मारा, पण गरज पडत नाही. साईजच्या आपल्याकडे पिलो कवरच्या बॅग असतातच, तर ती अशी प्लास्टिकची बॅग यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित मी याला असं साईजमध्ये लांब होतं म्हणून खालून दुमडून घेतलेला आहे. तर इथे एक काटेपिन जरी लावली किंवा एक धागा जरी यामध्ये टाकला तरी आपलं काम होऊन जातं, किंवा जास्त घडी करून जरी ठेवलं तरी चालेल. तर आता बघा बऱ्याच वेळा काय होतं, किचन ओट्यावरती आपण भांडे घासून असं ठेवतो किंवा भांड्याचं जे टोपलं असतं मोठं ते देखील आपण फरशीवरती ठेवतो, पण ओले भांडे असतील तर त्यामधून पाणी गळायला लागतं, यामुळे आपला किचन ओटा पांढरा पडतो किंवा फरशीवरती पाणी साचतं. आता काही हे आटत नाही, सुकायला वेळ लागतो, तर यासाठी तुम्ही ही पिलो कवर जे आहे ते वापरू शकता. म्हणजे खालचा भाग ओला होणार नाही, त्याचसोबत पाय पुसणीसारखा देखील पावसाळ्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. फरशी आपली अजिबात ओली होणार नाही. आणि यानंतरची आपली टीप आहे गॅस सिलेंडरसाठी. आणि आजकाल सर्वांच्याच घरी गॅस सिलेंडर आहेत आणि गॅस सिलेंडर वापरत असताना सर्वात मोठी समस्या जी येते ती आज आपण दूर करणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण. तर बघा थोडासा लसूण इथे आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्या 2 कळ्या जरी झाल्या तरी पुरेशा आहेत. आणि हो, व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तर आता बघा इथे आपण लसणाच्या कळ्या सोलून घ्यायच्या आहेत. नाही घेतल्या तरी चालतील, तशाच जरी वापरल्या तरी काहीच हरकत नाही. आणि इथे तुम्ही कांदा देखील वापरू शकता, दोन्ही गोष्टीपैकी एक जरी वापरली तरी चालेल. तर लसणाच्या 2 कळ्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याला खिसायचं आहे. खिसणीच्या मदतीने आपण याला बारीक करणार आहोत. तुम्ही याला ठेचून देखील बारीक करू शकता. लसणाचा असा खूप उग्र वास असतो, तुम्ही जर याला खिसून ठेवलं तर अर्ध्या तासानंतर, 1 तासानंतर तर अजूनच जास्त, 1-2 तासानंतर अजूनच जास्त यामधून वास यायला लागतो. रात्रीचा जर खिसून ठेवलेला लसूण असेल, सोलून ठेवलेला असेल तर वास वाढत जातो. तेच आपल्याला इथं हवं आहे. तर यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर. तर कापूरचं बघा थोडंसं पावडर करून घेतलेलं आहे मी, त्यामध्ये टाकलेलं आहे. यानंतर आपण याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं खोबरेल तेल टाकायचं, जेणेकरून हे ना असं ओलसर राहील, वाळणार नाही. थोडंसं खोबरेल तेल टाकून याला आपण परत मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपण याला वापरणार आहोत गॅस सिलेंडरवरती. खालच्या बाजूला, वरच्या बाजूला थोडं थोडं करत ही पेस्ट आपल्याला लावायची आहे. 2-3 महिन्यानंतर गॅस संपला की तुम्ही बघितलं असेल, गॅस सिलेंडर काढलं की लगेचच त्या खालून कॉक्रोच पळायला लागतात, छोटी छोटी पिल्ले इकडे तिकडे जातात आणि आपल्या घरामध्ये कॉक्रोचची संख्या आहे ती खूप जास्त वाढते. याचं कारण असं की सिलेंडर काही आपण हलवत नाही मध्ये मध्ये आणि ते तसंच एका ठिकाणी असतं आणि तिथे कॉक्रोच त्यांचं घर बनवतात. तर यासाठी आपल्याला ही पेस्ट इथे लावायची आहे, जेणेकरून किचनमध्ये आपल्या कॉक्रोच होणार नाही, सिलेंडरच्या आजूबाजूला कॉक्रोचची संख्या वाढणार नाही. याच्या वासाने अजिबात कॉक्रोच जवळ येत नाहीत. आणि हो, तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.